आपण स्वतंत्र प्लेनफील्ड ख्रिश्चन सायन्स चर्च कडून साप्ताहिक बायबलचा धडा ऐकत आहात. प्लेनफील्ड, अमेरिकेच्या न्यूजर्सी येथे आहे. अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. www.plainfieldcs.com. हा धडा आहे रविवारी 20 जुलै 2025. विषय: जीवन. सोनेरी मजकूर. स्तोत्रसंहिता. परमेश्वरा, तू माझा प्रकाश आहेस आणि माझा तारणारा आहेस. मला कोणाचीही भीती बाळगायला नको. परमेश्वरच माझी आयुष्यभराची सुरक्षित जागा आहे, म्हणून मी कोणालाही भीत नाही. उत्तरदायी वाचन. स्तोत्रसंहिता. परंतु माझ्या सभोवती सैन्य असले तरी मी घाबरणार नाही. युद्धात लोकांनी माझ्यावर हल्ला केला तरी मी घाबरणार नाही. का? कारण माझा परमेश्वरावर विश्वास आहे. मला परमेश्वराजवळ फक्त एकाच गोष्टीची मागणी करायची आहे. मला हे मागायचे आहे, मला आयुष्यभर परमेश्वराच्या मंदिरात बसू द्या, म्हणजे मी परमेश्वराचे सौंदर्य बघेन आणि त्याच्या राजवाड्याला भेट देईन. मी संकटात सापडलो की परमेश्वर माझे रक्षण करेल. तो मला त्याच्या तंबूत लपवेल, तो मला त्याच्या सुरक्षित जागी नेईल. परमेश्वरा, मला तुझ्याशी बोलायचे आहे. मला अगदी माझ्या हृदयातून तुझ्याशी बोलायचे आहे. परमेश्वरा, मी तुझ्यासमोर तुझ्याशी बोलायला आलो आहे. परमेश्वरा, मला शत्रू आहेत म्हणून तू मला तुझे मार्ग शिकव. मला योग्य गोष्टी करायला शिकव. मला खरोखरच असा विश्वास वाटतो की मरण्याआधी मला परमेश्वराचा चांगुलपणा दिसेल. माझ्या उरलेल्या आयुष्यात चांगुलपणा आणि दया सदैव माझ्या बरोबर असतील, आणि मी परमेश्वराच्या मंदिरात अनंत काळापर्यंत बसेन. धडा उपदेश. बायबलपासून. नीतिसूत्रे. जर तुम्ही योग्य रीतीने जगलात तर तुम्हाला खरे जीवन मिळेल. सदैव जगण्याचा तोच मार्ग आहे. अनुवाद. देवाचा भक्त मोशे याने इस्रायल लोकांना आपल्या मृत्यूपूर्वी असा आशीर्वाद दिला. मोशे म्हणाला. बन्यामीनविषयी मोशे म्हणाला, बन्यामीन परमेश्वराला प्रिय आहे. तो परमेश्वरापाशी सुरक्षित राहील. देव त्याचे सदोदित रक्षण करील, आणि परमेश्वराचे वास्तव्य त्याच्या प्रदेशात राहील. तुमच्या दरवाजांचे अडसर लोखंडाचे व पितळेचे असोत. तुमचे सामर्थ्य आयुष्यभर राहो. देव सनातन आहे. तो तुझे आश्रयस्थान आहे. देवाचे सामर्थ्य सर्व काळ चालते. तो तुझे रक्षण करतो. तुझ्या शत्रूंना तो तुझ्या प्रदेशातून हुसकावून लावेल. शत्रूंना नष्ट कर, असे तो म्हणतो. इस्रायला, तू आशीर्वादित आहेस. इतर कोणतेही राष्ट्र तुझ्यासारखे नाही. परमेश्वराने तुला वाचवले आहे. भक्त म्हणालीप्रमाणे तो तुझे रक्षण करतो. परमेश्वर म्हणजे तळपती तलवार. शत्रूंना तुझी दहशत वाटेल. त्यांची पवित्र स्थाने तू तुडवशील. गणना. परमेश्वर मोशेला म्हणाला, कनान देश हेरण्यासाठी काही लोकांना पाठव. हाच देश मी इस्रायल लोकांना देणार आहे. त्यांच्या 12 वंशानुसार प्रत्येकी एका नेत्याला पाठव. त्या लोकांनी त्या प्रदेशाचा 40 दिवस शोध घेतला. नंतर ते आपल्या छावणीत परत गेले. इस्रायल लोकांची छावणी पारांच्या वाळवंटात कादेशजवळ होती. ते लोक मोशे, अहरोन आणि इस्रायलच्या सर्व लोकांजवळ गेले. त्यांनी मोशे, अहरोन आणि इतर लोकांना त्यांनी पाहिलेल्या गोष्टीविषयी सांगितले आणि त्या प्रदेशातली फळे त्यांना दाखवली. ते लोक मोशेला म्हणाले, तू आम्हाला पाठवलेस त्या प्रदेशात आम्ही गेलो. तो प्रदेश अनेक चांगल्या गोष्टींनी भरलेला आहे. त्या प्रदेशात होणारी ही काही फळे पहा. पण तेथे राहणारे लोक खूप शक्तिशाली आहेत. शहरे खूप मोठी आहेत.
शहरांचे रक्षण चांगल्या प्रकारे होते. काही अनाकांच्या वंशजांनाही आम्ही पाहिले. आम्ही तिथे खूप नेफिलीम लोक पाहिले. अनाकाचे वंशज नेफिलीम लोकांपासून आलेले आहेत. त्यांनी आमच्याकडे आम्ही जणू नाकतोडे आहोत अशा नजरेने पाहिले. होय, त्यांच्या दृष्टीने आम्ही नाकतोडेच होतो. गणना. यहोशुवा आणि कालेब यांनी आपले कपडे फाडले. नूनाचा मुलगा यहोशुवा आणि यफुन्नेचा मुलगा कालेब हेही या प्रदेशाच्या शोधात गेलेल्या लोकांपैकी होते. या दोघांनी तिथे जमलेल्या इस्रायल लोकांना सांगितले, आम्ही जो प्रदेश बघितला तो खूप चांगला आहे. तो प्रदेश चांगल्या चांगल्या गोष्टींनी संपन्न आहे. आणि जर परमेश्वर आपल्यावर प्रसन्न झाला तर तो आपल्याला त्या प्रदेशात नेईल आणि तो प्रदेश आपल्याला देईल. म्हणून परमेश्वराविरुद्ध जाऊ नका. त्या प्रदेशातल्या लोकांची भीती बाळगू नका. आपण त्यांचा पराभव करू शकू. त्यांच्याकडे कसलेही संरक्षण नाही. सुरक्षित राहण्यासाठी काहीही नाही. परंतु आपल्याजवळ परमेश्वर आहे. म्हणून घाबरू नका. परमेश्वराने उत्तर दिले, मी मिसर देशातून ज्या लोकांना बाहेर काढले त्यांच्यापैकी कोणीही कनान देश कधीही बघणार नाही. त्या लोकांनी मिसर देशात माझा पराक्रम आणि मी केलेल्या महान गोष्टी पाहिल्या. आणि वाळवंटात ज्या महान गोष्टी मी केल्या त्याही त्यांनी बघितल्या. परंतु त्यांनी माझी आज्ञा पाळली नाही आणि माझी 10 परीक्षा पाहिली. मी त्यांच्या पूर्वजांना वचन दिले. मी त्यांना तो प्रदेश देण्याचे वचन दिले. पण माझा सेवक कालेब वेगळा होता. तो माझे अनुकरण पूर्णपणे करतो. म्हणून मी त्याला त्याने आधी पाहिलेल्या प्रदेशात घेऊन जाईन. आणि त्याच्या वंशजांना तो प्रदेश मिळेल. मोशेने ज्या लोकांना नवीन प्रदेश शोधण्यासाठी पाठवले होते त्याच लोकांनी परत येऊन इस्रायल लोकांमध्ये तक्रारी पसरावयाला सुरुवात केली. ते लोक म्हणाले की त्या प्रदेशात जाण्याइतके आपले लोक शक्तिवान नाहीत. इस्रायल लोकांमध्ये संकटे पसरविण्यास तेच लोक जबाबदार होते. म्हणून परमेश्वराने त्या लोकांना मारण्यासाठी आजार निर्माण केला. यफुन्नेचा मुलगा कालेब आणि नूनाचा मुलगा यहोशुवा हेही तो प्रदेश शोधायला पाठवलेल्या लोकांत होते. परंतु परमेश्वराने त्या दोघांना वाचवले. ज्या आजाराने इतर सर्वजण मेले तो आजार त्या दोघांना झाला नाही. यहोशुवा. एकदा यहूदा वंशातील काही लोक गिलगाल येथे यहोशुवाकडे आले. कनिजची यफुन्नेचा मुलगा कालेब हाही त्यांच्यात होता. तो यहोशुवाला म्हणाला, कादेश बर्न्या येथे परमेश्वर काय म्हणाला ते तुला आठवते ना? तो आपला सेवक मोशे याच्याशी बोलत होता. आपल्या दोघांविषयी ते बोलणे होते. परमेश्वराचा सेवक मोशे याने देशाची टेहळणी करायला मला पाठवले होते. मी तेव्हा 40 वर्षांचा होतो. मला त्या देशाविषयी काय वाटते ते मी परत आल्यावर मोशेला सांगितले. माझ्याबरोबर आलेल्यांनी लोकांना असे काही सांगितले की लोक घाबरून गेले. पण परमेश्वर आपल्याला हा देश देणार आहे यावर माझा पूर्ण विश्वास होता. तेव्हा मोशेने मला त्या दिवशी वचन दिले. मोशे म्हणाला, तू जेथे पाऊल ठेवलेस ती भूमी तुला मिळेल. तुझी मुले बाळे तेथे कायमची राहतील. तू परमेश्वरावर निष्ठा ठेवलीस म्हणून तो प्रदेश मी तुला देईन. आता परमेश्वराने शब्द दिल्याप्रमाणे मलाही 45 वर्षे जीवन ठेवले आहे. एवढचा कालावधीत आपण वाळवंटात भटकलो. आज मी 85 वर्षांचा आहे. पण मोशेने मला पूर्वी कामगिरीवर पाठवले तेव्हा इतकाच आजही मी धडधाकट आहे. लढण्याची माझ्यात ताकद आहे. तेव्हा परमेश्वराने त्यावेळी कबूल केलेला डोंगराळ प्रदेश आता मला दे. यहोशुवाने यफुन्नेचा मुलगा कालेब याला आशीर्वाद दिला. तसेच हेब्रोन हे शहर त्याला दिले. आजही ते शहर कनिजची यफुन्नेचा मुलगा कालेब याच्या वंशजांचेच आहे. कारण त्याने इस्रायलच्या परमेश्वर देवाची आज्ञा पाळली व त्याच्यावर विश्वास ठेवला. नंतर या देशात शांतता नांदू लागली. स्तोत्रसंहिता.
देवा, माझे रक्षण कर कारण मी तुझ्यावर अवलंबून आहे. माझा वाटा आणि प्याला परमेश्वराकडूनच येतो. परमेश्वरा, तू माझा सांभाळ करतोस, तूच मला माझा वाटा देतोस. माझा वाटा फारच अद्भुत आहे, माझे वतन सुंदर आहे. मी परमेश्वराला नेहमी माझ्या पुढे ठेवतो आणि मी त्याची उजवी बाजू कधीही सोडणार नाही. तू मला नीट कसे जगावे ते शिकवशील परमेश्वरा, केवळ तुझ्या सान्निध्यात असणेही संपूर्ण समाधान देणारे असेल. तुझ्या उजव्या बाजूला राहण्याने कायमचे समाधान लाभेल. सायन्स टेक्स्टबुक सायन्स अँड हेल्थ विथ की टू द शास्त्रवचने कडील परस्पर संबंधित परिच्छेद वाचले. विज्ञान आणि आरोग्य. जीवन हे नेहमीच होते आणि नेहमीच पदार्थांपासून स्वतंत्र राहील, कारण जीवन हाच देव आहे आणि मनुष्य ही देवाची कल्पना आहे. भौतिकदृष्ट्या बनलेली नाही तर आध्यात्मिकदृष्ट्या बनलेली आहे, आणि क्षय आणि धूळ यांच्या अधीन नाही. रक्त, हृदय, फुफ्फुसे, मेंदू इत्यादींचा जीवनाशी, देवाशी काहीही संबंध नाही. खऱ्या माणसाचे प्रत्येक कार्य दैवी मनाद्वारे नियंत्रित केले जाते. मानवी मनाला मारण्याची किंवा बरे करण्याची शक्ती नाही आणि देवाच्या माणसावर त्याचे नियंत्रण नाही. ज्या दैवी मनाने मनुष्य निर्माण केला तो स्वतःची प्रतिमा आणि प्रतिरूप राखतो. माणूस हा वाईट आणि चांगले, आनंद आणि दुःख, आजार आणि आरोग्य, जीवन आणि मृत्यू यांच्यात झुलणारा लोलक नाही. जीवन आणि त्याच्या क्षमता कॅलेंडरने मोजल्या जात नाहीत. परिपूर्ण आणि अमर हे त्यांच्या निर्मात्याचे शाश्वत रूप आहे. माणूस कोणत्याही प्रकारे अपूर्णतेतून उठणारा आणि त्याच्या मूळ स्थानापेक्षा आत्म्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणारा भौतिक जंतू नाही. प्रवाह त्याच्या उगमापेक्षा वर चढत नाही. सौर वर्षांनी जीवनाचे मोजमाप तारुण्य हिरावून घेते आणि वयाला कुरूपता देते. सद्गुण आणि सत्याचा तेजस्वी सूर्य अस्तित्वासोबत राहतो. पुरुषत्व ही त्याची शाश्वत दुपार आहे, जी अस्त होत चाललेल्या सूर्याने मंदावलेली नाही. भौतिक आणि भौतिक सौंदर्याची क्षणिक भावना कमी होत असताना, आत्म्याचे तेज तेजस्वी आणि अविनाशी वैभवाने आनंदित इंद्रियांवर उगवले पाहिजे. जे काही चांगले आणि सुंदर आहे ते मोजण्याची आणि मर्यादित करण्याची चूक वगळता, माणूस 60 वर्षांहून अधिक काळ आनंद घेईल आणि तरीही त्याचा जोम, ताजेपणा आणि वचन टिकवून ठेवेल. अमर मनाने नियंत्रित केलेला माणूस नेहमीच सुंदर आणि भव्य असतो. येणारे प्रत्येक वर्ष ज्ञान, सौंदर्य आणि पवित्रता उलगडत असते. जीवन हे शाश्वत आहे. आपण हे शोधून काढले पाहिजे आणि त्याचे प्रात्यक्षिक दाखवायला सुरुवात केली पाहिजे. जीवन आणि चांगुलपणा अमर आहेत. तर मग आपण अस्तित्वाबद्दलच्या आपल्या दृष्टिकोनांना वय आणि दुःखात बदलण्याऐवजी प्रेम, ताजेपणा आणि सातत्य यात रूपांतरित करूया. अमरत्व, जे वय किंवा क्षयापासून मुक्त आहे, त्याचे स्वतःचे एक वैभव आहे, आत्म्याचे तेज. अमर पुरुष आणि स्त्रिया हे आध्यात्मिक इंद्रियांचे मॉडेल आहेत, जे परिपूर्ण मनाने रेखाटले आहेत आणि सर्व भौतिक इंद्रियांच्या पलीकडे असलेल्या प्रेमाच्या उच्च संकल्पना प्रतिबिंबित करतात. प्रौढ वयाच्या आणि मोठ्या धड्यांच्या पुरुष आणि स्त्रियांनी अंधारात किंवा अंधारात जाण्याऐवजी आरोग्य आणि अमरत्वात परिपक्व व्हावे. अमर मन शरीराला अलौकिक ताजेपणा आणि निष्पक्षतेने भर घालते. विचारांच्या सुंदर प्रतिमांनी त्याला पुरवते आणि दररोज जवळच्या कबरेत आणणाऱ्या इंद्रियांच्या संकटांचा नाश करते. जर भ्रम म्हणत असेल की मी माझी स्मृती गमावली आहे, तर त्याचे खंडन करा. मनाची कोणतीही शक्ती गमावलेली नाही.
विज्ञानात सर्व अस्तित्व शाश्वत, आध्यात्मिक, परिपूर्ण, प्रत्येक कृतीत सुसंवादी आहे. त्याच्या निराश विरुद्ध विचारांऐवजी परिपूर्ण आदर्श तुमच्या विचारांमध्ये उपस्थित राहू द्या. विचारांचे हे आध्यात्मिकीकरण प्रकाशात आणते आणि तुमच्या चेतनेत दैवी मन, जीवन, मृत्यू नाही, आणते. क्षय हा कायद्यानुसार नाही, किंवा तो निसर्गाची गरज नाही, तर एक भ्रम आहे. देव आपल्या प्रेमाची संपत्ती समजूतदारपणा आणि आपुलकीमध्ये ओततो, आपल्या दिवसानुसार आपल्याला शक्ती देतो. थकवा आणि रोग निर्माण करणारे गृहीत नियम त्याचे नियम नाहीत, कारण सत्याची कायदेशीर आणि एकमेव शक्य कृती म्हणजे सुसंवाद निर्माण करणे. निसर्गाचे नियम हे आत्म्याचे नियम आहेत. परंतु नश्वर सामान्यतः आत्म्याची शक्ती लपविणाऱ्या कायद्यालाच कायदा म्हणून ओळखतात. दैवी मन योग्यरित्या माणसाच्या संपूर्ण आज्ञाधारकतेची, प्रेमाची आणि शक्तीची मागणी करते. कोणत्याही कमी निष्ठेसाठी कोणतेही आरक्षण नाही. सत्याचे पालन केल्याने माणसाला शक्ती आणि सामर्थ्य मिळते. चुकीच्या अधीनतेमुळे शक्ती कमी होते. मन विज्ञान शिकवते की नश्वरांना चांगले करण्यात थकवा येऊ नये. ते चांगले करण्याचा थकवा दूर करते. दान केल्याने आपण आपल्या निर्मात्याच्या सेवेत दरिद्री होत नाही, तसेच रोखल्याने आपल्याला समृद्ध होत नाही. सत्याबद्दलच्या आपल्या आकलनाच्या प्रमाणात आपल्याकडे शक्ती असते आणि सत्याचे उच्चारण केल्याने आपली शक्ती कमी होत नाही. फ्लॉरेन्स नाइटिंगेल आणि मानवी श्रमात गुंतलेल्या इतर परोपकारी व्यक्ती सामान्य लोकांना सहन न होणाऱ्या थकवा आणि प्रदर्शनाशिवाय सहन करू शकल्या आहेत हे एक म्हण आहे. याचे स्पष्टीकरण त्यांना दैवी कायद्यापासून मिळालेल्या पाठिंब्यामध्ये आहे, जो मानवापेक्षा वर चढतो. भौतिक गोष्टींना शांत करणारी आध्यात्मिक मागणी. इतर सर्व मदतींपेक्षा जास्त ऊर्जा आणि सहनशक्ती पुरवते आणि आपल्या सर्वोत्तम कृतींना आपल्या श्रद्धांकडून मिळणारी शिक्षा रोखते. आपण हे लक्षात ठेवूया की योग्यतेचा शाश्वत नियम, जरी तो पापाला स्वतःचा जल्लाद बनवणाऱ्या कायद्याला कधीही रद्द करू शकत नाही, तरी तो चुकीच्या कृत्यांसाठी देय असलेल्या शिक्षांशिवाय माणसाला सर्व शिक्षांपासून मुक्त करतो. सतत कष्ट, वंचितता, प्रदर्शने आणि सर्व प्रतिकूल परिस्थिती, जर पाप नसेल तर दुःखाशिवाय अनुभवता येतात. तुमचे कर्तव्य काहीही असो, तुम्ही स्वतःला हानी पोहोचवल्याशिवाय करू शकता. जर तुम्ही स्नायूंना मोचले किंवा देहाला जखम केली तर तुमचा उपाय जवळ आहे. देह रंगहीन, वेदनादायक, सुजलेला आणि सुजलेला असेल की नाही हे मन ठरवते. पदार्थाला दाह होऊ शकत नाही. दाह म्हणजे भीती, नश्वरांची एक उत्तेजित अवस्था जी सामान्य नाही. अमर मन हे एकमेव कारण आहे, म्हणून रोग हे कारण किंवा परिणाम नाही. प्रत्येक बाबतीत मन हा शाश्वत देव आहे, चांगला. पाप, रोग आणि मृत्यू यांना सत्यात कोणताही पाया नाही. स्नायू स्वतःहून कार्य करत नाहीत. जर मन त्यांना हालवत नसेल तर ते गतिहीन असतात. म्हणूनच केवळ मनच त्याच्या आदेशाद्वारे माणसाला मोठे करते आणि सक्षम करते, शक्तीची मागणी आणि पुरवठा यामुळे. स्नायूंच्या व्यायामामुळे नाही, तर लोहाराच्या व्यायामावरील विश्वासामुळे त्याचा हात मजबूत होतो. आपण भौतिक इंद्रियांपेक्षा वर राहूनच दैवी विज्ञानात जीवनाचे आकलन करतो आणि ते दुरुस्त करतो. चांगल्या किंवा वाईटाच्या दाव्यांची आपली प्रमाणबद्ध कबुली आपल्या अस्तित्वाची, आपले आरोग्य, आपले दीर्घायुष्य आणि आपल्या ख्रिश्चन धर्माची सुसंवाद निश्चित करते. अस्तित्व म्हणजे पवित्रता, सुसंवाद, अमरत्व.
हे आधीच सिद्ध झाले आहे की याचे ज्ञान, अगदी थोड्या प्रमाणात असले तरी, नश्वरांचे शारीरिक आणि नैतिक स्तर उंचावेल, दीर्घायुष्य वाढवेल, चारित्र्य शुद्ध करेल आणि उन्नत करेल. अशा प्रकारे प्रगती शेवटी सर्व त्रुटी नष्ट करेल आणि अमरत्व प्रकाशात आणेल. माझ्या आयुष्यातील सर्व दिवस चांगुलपणा आणि दया माझ्या मागे राहतील, आणि मी सदैव प्रेमाच्या घरात राहीन. मी आता चर्च मॅन्युअलमध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून 3 दैनंदिन कर्तव्ये वाचू. रोजची प्रार्थना. दररोज प्रार्थना करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. तुझे राज्य ये. माझ्यामध्ये दैवी सत्य, जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या. आणि तुझे शब्द सर्व मानवजातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे. हेतू व कृतींचा नियम. द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये. विज्ञानात दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते, आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते, पापाची निंदा करते, खरा बंधुता, दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये. या चर्चमधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले. भविष्य सांगण्यापासून, न्यायनिवाड्यापासून, निंदा करण्यापासून, समुपदेशनातून, प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी. कर्तव्याची सतर्कता. आक्रमक मानसिक सूचनेविरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे, आणि देव, त्याचा नेता आणि मानवजातीबद्दल त्याच्या जबाबदा पूर्णविराम हलत या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल.